सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी विकृत मंत्री जयकुमार गोरेला पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला। यावेळी बोलताना महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे म्हणाल्या, विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्नावस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिला। अशा नालायकरी लंपट मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी आणि या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला। त्याचप्रकारे राज्यभरात पूजा चव्हाण, बदलापूर, करुणा मुंडे शर्मा, स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतची छेडछाड, सरपंच देशमुख हत्या प्रकरण, जालना येथील कैलास बोराडे यांना गरम लोखंडी सळीने चटके देऊन अमानुषपणे केलेली मारहाण, राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे, पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहे। या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्ष हेमा चिंचोळकर, ज्योती गायकवाड, सुमन जाधव, शोभा बोबे, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, विजयलक्ष्मी झाकणे, सलीमा शेख, छाया हिरवटे, पूनम भालेकर, गौरी यदिमनी, मंकल जाधव, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, विवेक कन्ना, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, धोंडप्पा तोरणगी, हाजी मलंगनदाब, धैर्यशील बाबळे, शिवाजी साळुंखे, भीमा गायकवाड, अभिलाष अच्चुगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणितीताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हाकलून दिलं पाहिजे। कारण हे सरकार जे आहे ते दरोडेखोर, चोर आणि महिलांचे रक्षण करणारं नाही आहे। आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे, असे हे गोरे मनाने काळे आहेत। बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेले आहेत। त्यासाठी या ठिकाणी आम्ही जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे। साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे। त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत। या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये। नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे। इथं चोर आणि दरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे, तर त्यांची मंत्रालयातनं हकालपट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेसतर्फे। गोरे जो मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्रिपदावरनं हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलांना रात्री अपरात्री निनावी फोन करतो, अश्लील भाषा करतो। अश्लील भाषा करून तिथंच थांबत नाही, तर आपले नग्न फोटो महिलांनी खरं जर बोलू नये एका महिलांनी एकाबद्दल, तर नग्न फोटो, विवस्त्र फोटो अशा त्या महिलेला फोटो पाठवतो आणि त्या महिलेला त्रास देतोय। ती महिला सध्या तर एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या करण्याच्या परिस्थितीची महिला आहे। आणि हे निर्लज्ज सरकार या आपल्या गोरेला पाठीशी घालतंय आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जे आहे ते त्या लोकांना पाठीशी घालतंय। त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय। त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी त्याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे। आणि या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो नग्न अवस्थेत निर्लज्जासारखे फोटो महिलांना एका पाठवत आहे, त्यांचं लग्न झालं का नाही, त्याला आया बहिणी आहेत का नाही, ही पण शंका येते। अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने पायजमा शर्ट आणि साडी तुला जे नेसायचं ते नेस म्हणून आहेर केलेलं आहे आणि आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करतो। आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले, कुठलाही माहीत नाही उपरा, त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत। आम्हाला लाज वाटते अशाचा। आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू, या सोलापूरमध्ये त्याला फिरू देणार नाही। कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेंनी जे महिलांचा अपमान केलेला आहे, ती बिचारी पीडित महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे, तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे। आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय मुंडे झाला, पालकमंत्री गोरे झाला, हे सगळे ते लपवाछपीचं काम करत आहेत। हे सरकार काही आम्हाला टिकणार नाही आहे आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ। कारण हे गोरेने जे कृत्य केले तर आज अजून हे तीव्र
आम्ही आंदोलन करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.